परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बस चालवत मोबाईलवरती क्रिकेट मॅच बघणाऱ्या खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केलंय। संबंधित खासगी कंपनीला 5,000 रुपयांचा इतका दंड ठोठावण्यात आलाय। 22 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता दादर येथून स्वारगेट पुणेसाठी निघालेल्या खासगी ई शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळाजवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेलं चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवलंय। याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहनं चालवल्या प्रकरणी बडतर्फ केला आहे आणि संबंधित खासगी संस्थेला 5,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की ई शिवनेरी ही एसटीची मुंबई पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे। या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करत असतात। अपघात विरहित सेवा हा या बस सेवेचा नावलौकिक आहे। त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावरती कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास देखील दृढ होत जाईल। तसंच भविष्यात एसटीकडे असलेल्या खासगी बस चालकांचा संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देखील दिलं जाणार असल्याचं प्रतिपादन प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।